काम करतात ती कौतुकाची थाप द्यायला त्यांना बोलवलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा आता पाठी घेऊन आहे, माघार घेऊन आहे, हा सुद्धा एक्सपोज तुम्ही केला आहे. हो, मला वाटतं की आज जे काय बैठकीचं सत्र आहे या बैठकीच्या सत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेला कुठलेही आमंत्रण आम्हाला दिलेलं नाही आहे. म्हणून मला शंका आहे की कुठेतरी हा निर्णय पाठी घ्यायचा प्रयत्न सरकार करत आहे की काय. तर आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ते पाठी घेऊ नये. सर, आपण बघितलं अमराठी जे आहे ते 4 मे पासून संपावर जाणार आहे असं देखील म्हणतात. जाऊन काय फरक पडतो. कायद्यात काहीतरी दुरुस्ती करावी लागेल आणि अंमलबजावणीसाठी वेळ लागू शकतो. ठीक आहे, वेळ देऊ आम्ही, वेळ देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मागे घेऊ नये. पण कुठे ना कुठे मागे घेण्याचं कुठे ना कुठे चर्चा त्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतंय का या सगळ्या दृष्टिकोनाने. संजय निरुपम आता ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही बैठकीमुळे त्या अर्थी मला वाटतंय मागे घेण्याची प्रक्रिया चालू झाली असेल. ते काय इराण अमेरिका युद्ध आहे का सीज फायर लांबवत नाहीचं. पण 1 मे पासून जी आहे मराठी सक्तीचं त्यासाठी आता डेडलाईन मागितले पुढे ढकलण्यासाठी. संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर. तर माझं म्हणणं आहे निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीज फायर नाही आहे. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान आहे. सर, मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाहीत तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही किमान 1 तर वाजवावी. सर मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायच्या तयारीत आहेत. अनिवार्य म्हणून माफक हा शब्द जो आहे तो सरदेसाई यांनी वापरलेला बघायला मिळालेला आहे. याच्या आधी अनिवार्य असा उद्देश केला होता, त्यानंतर माफक मराठी आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटतंय की बघा आमचंही म्हणणं आहे की व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आम्ही काय हे एक्सपेक्ट करत नाही की पु ल देशपांडे वाचावेत किंवा कुसुमाग्रज वाचावेत, पण जे बोलीभाषा आहे मराठी ती तर बोलता आली पाहिजे. दुसरीकडे बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चपलेनी मारला पाहिजे त्या बागेश्वर बाबाला. नंतर माफी आणि दुसरीकडे हेही विधान केलेलं आहे की जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावे आणि एक मुलगा आरएस संघाला काय 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 जन्माला घालावी आणि एक मुलगा संघाला द्यावा. संघ असं बागेश्वर बाबा. अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नादी लागताय. मूर्ख आहे तो, भोंदू आहे. उद्या खरात सारखा काहीतरी येईल त्याचा बाहेर. पण वारंवार